3:30 ते 5:30 ब्रह्ममुहूर्त. काय कारण त्याचं? दी मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ कॉस्मिक एनर्जीज इज 3:30 to 5:30. म्हणून ते करतात. हे का सांगितलं मी की सायन्सचा डिझीज पॅटर्न पण सांगतो. ह्या वेळेला आपले पोरं जागे होते, 3:30 ते 6:30 लोक जागे होते. आज भयानक न्यू जनरेशन 10ला दारू चालू करतात, 2ला झोपतात आणि सकाळी 10ला उठतात. सो वी आर ग्रॉसली व्हायोलेटिंग दी नेचर. तर हे पहिलं कंपॅरिझन बिटवीन डिझीज अँड फिलॉसॉफी. म्हणजे किती जगणार आपण? सायन्स काय सांगतं? लेसर द टेम्परेचर ऑफ द बॉडी, लेसर दी रेस्पिरेटरी रेट, श्वसन जेवढं कमी आणि जेवढी पल्स रेट कमी तुम्ही जास्ती जगणार. आणि म्हणून हे बघा तुम्ही टॉर्टॉईस कासव किती 100, 200, 300, 400 का? ब्रेथ 5 to 7 पर मिनिट आणि हार्ट रेट 10 to 15 पर मिनिट. कुत्रा श्वसन बघा 14 वर्ष जगतो तो. आणि असं सगळीकडे हे सायन्स सांगतं. टाईम स्पेंट आपल्या आयुष्यातला 20 to 40% झोपतोय आपण. 8 तास, 6 तास ते 10 तास. आमचे सदाशिव पेठेचे साठे 1 ते 4 दुकान बंद करून परत झोपायचे पूर्वी. झोपा, मग झोपायला चालत का तुम्ही? मग झोपा. सो 20 to 40% वी आर स्लीपिंग. बघितलं? 50 to 60% आपण जे करतो एक्सटर्नल मी सांगितलं, प्रोफेशन टू वेल्थ सगळं आपण त्याच्यात घालवतो. उरलेला काय 5-10% ते काय? गॉसिप, बडबड. नेक्स्ट मग ते काय गॉसिप? मग ते TV सिरियल्स, न्यूज, एव्हरीथिंग वॉट वी डू अदर दॅन दिस इज ऑल नेगेटिव्ह. आज तुम्ही कुठलाही पेपर काढा, कुठल्याही TV सिरियल्स काय भयानक बघायच्या, काय बघायचं त्याच्यात, कुठल्या तरी वडिलांच्या ह्याच्यात त्याच्यात लफडं त्याच्याबरोबर काय. वाय आर यू वेस्टिंग टाईम? सो एव्हरीथिंग इज नेगेटिव्ह. आपण बोलतो सुद्धा नेगेटिव्ह. त्या TVवर एक माणूस दुसऱ्या माणसाबद्दल चांगलं बोलणं ह्या जन्मात राहिलेलं नाही. नो बडी स्पीक्स. अरे चांगलं 1% तर चांगलं असेल ना त्याच्याबद्दल नाही बोलणार. पण यू आर पेड टू से नेगेटिव्ह अबाउट अ पर्सन. पण का असं करू नये? यू आर इम्बायबिंग नेगेटिव्हिटी आउट ऑफ ऑल नेगेटिव्ह. लक्षात ठेवा, तुमचा ऑरा चेंज होतो. तुम्ही जेवढ्या शिव्या घालाल लोकांना, जेवढं वाईट बोलाल, खरं खोटं सोडून द्या, तुमचा ऑरा चेंज होणार. अँड दॅट इज बॅड फॉर यू. आपण स्वतःचं बघतोय आपण. वी हॅव ह्युमन एक्सपिरियन्स, वी हॅव टू गो अफ अहेड. सो नेगेटिव्ह इज नॉट देअर. आणि सारखं जजमेंटल, सारखं दुसऱ्याबद्दल करायचं. आणि हे सगळीकडे आहे. अगदी छोट्या सासू कोण हे याच्याबद्दल, मग त्याच्याबद्दल. नाही, आयुष्य जातं लोकांचं नुसत्या घरच्या गोष्टी, जजमेंट्स आणि नेगेटिव्ह. आणि ह्याच्यामध्ये व्हॉट आर यू डुईंग इन लाईफ? सो दिस इज हाऊ वी स्पेंड लाईफ आपल्यामध्ये. त्यात जर काही वाईट केलं ना, इंग्लिशमध्ये त्यांनी ॲडजेक्टिव्स दिले, ॲडजेक्टिव्स. सारखं ते मी इथला काईट फिलॉसॉफी म्हणतो. सारखं लोकांना चढवायचं. साहेब दादा तुम्ही, साठे साहेब, तुमच्यासारखे साहेब कोणी नाही. अरे कशाला? फॉर व्हॉट? म्हणजे हे सगळं कृत्रिम आहे. मला काहीतरी तुमच्याकडे हवं आहे म्हणून मी त्या माणसाला चढवणार. रिमेंबर, कोणालाही फ्लॅटर करणं हा गुन्हा आहे. बिकॉज युअर इन्फ्लेटिंग इज इगो फॉर नो रिझन. आणि आपल्याकडे तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली ॲडजेक्टिव्ह प्रोन. सारखं कोणाबद्दल तरी त्याला कौतुक करायचं, खरं असो किंवा खोटं असो. आणि ते कौतुक नसलं, तुम्हाला फायदा होणार नसला तर त्याला शिव्या द्यायच्या. सो आयदर यू आर नेगेटिव्ह ऑर यू आर फॉल्सली पॉझिटिव्ह. म्हणजे काय, व्हॉट आर वी डुईंग? वी आर स्पेंडिंग अवर लाईव्स हे करत सगळं. इट्स अ थॉट प्रोसेस. दिस यू शुड नॉट. हे सत्य आहे, ह्याच्यात कोणी काही सांगू शकत नाही. दिस इज व्हॉट वी आर डुईंग. सारखं लोकांना चढवायचं. फॉर व्हॉट? कशासाठी? काहीतरी मला पाहिजे, ह्याच्याकडनं मला पाहिजे म्हणून मला सांगायचं. इन लाईफ हे मला का होतं? तुम्ही जास्ती जाणार नाही याच्यावर. सगळं प्रारब्ध आहे. तुम्हाला मी 2 आधी सांगतो, मेडिकल उदाहरण देतो आणि मग सांगतो. नेक्स्ट, आता आमच्याकडे जेव्हा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येतो ना, ओके, तर काही पेशंट असे असतात, काही लोकांना फिअर कॉम्प्लेक्स असतो, पण काही लोकांना असे मान घेऊन बसतात. म्हणतो काय झालं तुम्हाला? काय नाही झालं. अरे काय झालं? बोला तर खरं. म्हणतो काय झालं डॉक्टर? मी सिगरेट ओढत नाही, दारू पित नाही, तंबाखू खात नाही, बाईकडे जात नाही, पैसे खात नाही, आणि मला अटॅक आला. आणि हा शेजारचा सगळं करतो आणि त्याला काही नाही झालं. सो पीपल गो इन टू डिप्रेशन. हे खरं आहे. दोज हू गो इन टू डिप्रेशन, ज्यांना काही व्यसन नसतं. मग आता ह्याला कसं पटवायचं बिचाऱ्याला की अरे बाबा, मग तो म्हणतो मी तर प्यायला लागू का दारू? मग त्याला असं सांगायचं असतं की अरे राजा, तू हे प्यायला नाही सगळं म्हणून तुला आत्ता झालं, तुला 15 वर्षापूर्वी झाला असता हार्ट अटॅक. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. पीपल कॅनॉट टेक इट. हे प्रारब्ध आहेत. त्याचा प्रारब्ध म्हणून आम्ही पेशंटला सांगत नाही.
नेक्स्ट तुम्हाला एक स्टोरी खरी सांगतो. नेक्स्ट प्रारब्ध काय असतात. नेक्स्ट एक पेशंट होती, प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल, सायकलिंग करायच्या रोज 14, 15, 20 किलोमीटर. त्यांना नंतर लक्षात आलं की अरे थोडं एक 5-6 किलोमीटर झालं की मला काहीतरी धडधड होते किंवा पॅल्पिटेशन होतं, काहीतरी असं विचित्र वाटायला लागतं. म्हणून ती डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणले अहो तुम्ही इतके वर्ष सायकल चालवताय, तुम्हाला प्रॉब्लेम असणार, तुम्ही अँजिओग्राफी करा. फेअर इनफ. अँजिओग्राफी करायला पेशंट त्या हॉस्पिटलच्या दारात गेला, तेवढा दुसऱ्या डॉक्टरचा फोन आला. काय हो पाटीलबाई कुठे चाललात तुम्ही? अहो मी अँजिओग्राफी करून येते 10-15 मिनटात. डॉक्टर म्हटले थांबा की तुम्हाला धडधड होते ना, होल्टर करा. होल्टर म्हणजे 24 तास घरी एक ECG लावा. होल्टर लावला पेशंटला, तिकडनं दारातनं घरी. ECG आत्ता झाली घटना आहे 6 महिने. हे होल्टर लावला, हे चालू आहे, हे घरी चालू आहे रेकॉर्डिंग. नेक्स्ट हे काय झालं बघा, घरी पेशंटला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन झाला. दिस इज ऑनलाईन डेथ. ज्या पेशंटला सगळं व्यवस्थित झालं असतं तिने सगळं ओढवून घेतलं, दारातनं बाहेर लिहिला प्रारब्ध म्हणतात. आणि दिस यू कॅनॉट चेंज. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, आफ्टर डुईंग थाउजंड्स ऑफ अँजिओप्लास्टी, आय एम टेलिंग यू, इफ यू सी आपल्या सगळ्यांचा शेवटचा दिवस इट्स ऑलरेडी रिटन, साइंड, स्टॅम्प्ड अँड सील्ड. सगळ्यांचा होतं काय की जेव्हा ते सील करतात ना एन्व्हलप, तेव्हा हे डॉक्टर येतो आम्ही लुडबुड करायला तिथे, आणि डॉक्टर वाटतं अरे मीच वाचवलं ह्या पेशंटला. पण इट्स ऑल डन. दुसरं प्रारब्धाचं एक्झाम्पल नॉन मेडिकल, की जेव्हा काही लोक मोठे होतात, आता अंबानी मोठे झाले, अडाणी मोठे झाले, मोदी प्राईम मिनिस्टर झाले, ठीक आहे, ऑल आर ग्रेट, नो क्वेश्चन. हे ते काय, दे आर नॉट आउट ऑफ द वर्ल्ड, आउट ऑफ द युनिवर्स. कोणतरी जगा वेगळे अशक्य नाही, हे प्रारब्ध आहेत. प्रारब्धाप्रमाणे त्यांचे स्टार्स असे फिरले की त्यांना ह्या गोष्टी झाल्या. आणि पण त्यांचं आम्ही कौतुक नाही कमी करणार, कोणाचंही असू दे. त्याप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे ज्या होणाऱ्या गोष्टी असतात त्याप्रमाणे त्या माणसाला ते कॅरेक्टरिस्टिक्स येतात. एखादा माणूस अतिशय सुंदर बोलायला लागतो, त्या बोलण्यामुळे माणसं मोहित होतात. सो डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर थिंग, तो त्या बिझनेस असला तर त्या बिझनेसमध्ये तो एकदम हुशार होतो. खरं बाकी काही नसतं. त्यांनी काय, हे सगळे ठरलेल्या गोष्टी असतात. नेक्स्ट, पण हे सगळं कर्म, थेरी, प्रारब्ध लोक का मानत नाहीत? लोक म्हणजे नालायक माणूस तर पैसे खातो, एवढं त्याला काही झालं नाही. बिकॉज कर्मामध्ये असं लिहिलेलंच नाही आहे की ह्या जन्मात ते होणार आहे. लोक म्हणतात पुढचा जन्म कोणी बघितला आहे, काय करायचं आहे, या जन्मात मजा करून घ्या आणि जाऊ दे, मरू दे सगळं जे व्हायचे ते. बिकॉज सो दे इग्नोर ऑल थेरीज. सगळ्या प्रारब्धाच्या थेरीज, डिवाईन थेरीज सर्व लोक विसरतात. आणि म्हणून नेक्स्ट स्लाईड, लोक काय म्हणतात, ते डिवाईन शब्द काढा, त्यातली वाईन काढा, वाईन प्या म्हणजे साठे बोलतात, तेच होतं सगळ्यात सोपं. सो दिस इज व्हॉट हॅपन्स. ॲक्च्युली यू कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग हॅपनिंग इन एव्हरीबडीज लाईफ. जरूर नाही, पण एक्सप्लेन करू शकता तुम्ही सर्व गोष्टी. स्टार थेरीज म्हणजे काय, आता लोकांचा विश्वास नसतो, काय तुझे 7.5 आहे का सॅट, आता सॅट विश्वास असो किंवा नसो, फटका हा बसणारच तुम्हाला. इट डझंट मॅटर वेदर यू बिलीव्ह. तुमच्या बिलीफवर काय सॅटर्न थांबणार आहे का? तो म्हणतो तुझे फटके बसणारच त्याच्यात. पण हे प्रारब्धाचे खेळ आपल्या, म्हणून लोक म्हणतात की देहाला प्रारब्धावर सोडावा आणि आपण त्याच्या पुढे जावं, कारण नाहीतर तुम्ही ते अडकणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट, गॉड अँड आय, थोडक्यात सांगणार आहे आता, जास्ती वेळ घेणार नाही. आपल्या देशामध्ये सगळं तुम्ही नीट विचार केला तर देवाला आपण काय करतो? पोरगा आपला पहिलीच जायला लागला की म्हणतो अरे बाळा आज पहिला दिवस आहे, देवाला नमस्कार, सगळं चांगलं होते. अरे बाळा परीक्षा आहे, देवाला, म्हणजे वी आर युझिंग गॉड फॉर फुलफिलमेंट ऑफ ऑल वॉट वी वॉन्ट इन लाईफ. बाकी काही नाही त्याच्यामध्ये. लोक बालाजीला जातात, ओके, बालाजी म्हणतो अरे मागतात काय की सर माझं एकदा हे कर्ज जाऊ दे, 5 कोटी मिळाले ना, सुटलो बाबा, मी तुम्हाला पार्टनर करून देतो, घे बालाजीला जा. बालाजी म्हणतो, हसतो, अरे वेड्या मी तुला ब्रह्मांड द्यायला बसलो आहे, तुला काय किती पाहिजे? 10 कोटी घे, 100 कोटी, पण त्याच्याबरोबर 100 जन्म पण घे. नुसते नाही पैसे देणार, घे जन्म आणि भोग म्हणून बघतो. सो आपलं गॉडचं काय आहे, फुलफिलमेंट ऑफ एक्सटर्नल मिली. मी प्रत्येक वेळा मला काहीतरी पाहिजे म्हणून मी जाणार. इन ट्रबल, आता आम्ही आमच्या आयसीयूत बघतो, वाईट नाही, चुकीचं नाही आहे. पेशंट मरायला टेकला की विष्णू सहस्त्रनाम म्हणतात,
आता संपत आलं त्याचं आयुष्य, ठीक आहे, वाईट नाही, नाव तर घेतलं तुम्ही तेवढ्यात, पण एव्हरीथिंग इज टू गेट समथिंग फ्रॉम गॉड. आता असं म्हणलं जातं की बालाजी पैसा वाचता बालाजीत जा, तुम्हाला स्पिरिच्युअली काय करायचं असतं तर बद्रीनाथला जा, तुम्हाला पॉलिटिकल लोकांना बगलामुखीला जातात लोक, कारण तिकडे वेगळी ऑरा आहे. ओके, प्रत्येकाचं वेगळं असतं. सो पीपल आर गोईंग अँड डुईंग एव्हरीथिंग फॉर देअर फुलफिलमेंट ऑफ नेसेसिटीज इन लाईफ. दिस इज वाय गॉड इज देअर. आणि त्या गॉडचा याचा काही संबंध नाही, पण लोकांना हे माहीत नाही की अरे तुम्हाला काही मिळायचं आणि नाही मिळायचं ह्याच्याशी काही संबंध नाही. आमच्याकडे नेक्स्ट नाही मागे जा. मग टेम्पल्स कशाला आले? टेम्पल्स मागे जा. टेम्पल्सचं लोकांनी PhD नाही, मला मी काही PhD नाही. मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो की एव्हरी टेम्पल हॅज इट्स ओन ऑरा. कलियुगामध्ये वी आर फुल विथ नेगेटिव्हिटीज, सगळीकडे आपलं नेगेटिव्ह चालू आहे. तो त्याचा ऑरा तुम्ही जर ह्याला गेलात बाजू धक 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 तुम्हाला तो एकदम अट्रॅक्ट करतो. देर इज सम टेरिफिक ऑरा देअर. तुम्ही अजमेरला जा, तुम्ही बद्रीनाथला जा, तुम्ही बालाजीला जा, तुम्ही बगलामुखीला जा, जिथे जिथे ऑरा आहेत, ऑराज आर नेसेसरी फॉर अस फॉर नेगेटिव्हिटीज. म्हणून एक. दुसरं, आपल्याकडे कासव असतं, कासव, त्याच्यावर पण थेरीज आहेत पुष्कळ. का ठेवलं आहे? कासव सगळी इंद्रियन त्याची आत घेतो. सो मी जेव्हा जातो टेम्पलमध्ये, आय हॅव टू लिव्ह एव्हरीथिंग आउट. डॉक्टर साठे, तुम्ही DM काढलीस, तुम्ही अँजलिस का, अरे बाजूला ठेव तुझ्या डिग्री. आपल्याकडे जातात पांडुरंगाला सेल्फी काढतात पांडुरंगाबरोबर, आणि ती मग प्रसिद्ध करतात सगळीकडे की अहो हे आज देवळात गेले हे मोठे माणसं. अरे मोठी माणसं देवळात गेले काय? उपकार केले काय देवावर? सो आपल्याकडे टेम्पल्सला हे जातं. वी हॅव टू विड्रॉ. म्हणजे जेव्हा मी जातो, भले 2 मिनटं जाईन मी, आय कीप एव्हरीथिंग आउट ऑफ माय माइंड. माझ्या डोक्यात काही नाही पाहिजे. मी फक्त मी आणि मूर्ती, त्याला फक्त हात जोडायचे, थँक्यू म्हणायचं, टेक दी ऑरा अँड गेट आउट. न काही मागायचं, न काही विचार करायचे, आणि काही नाही. यू गो विथ दिस अँड सी व्हॉट हॅपन्स. सगळी एनर्जी तुम्ही खेचून घेऊ शकता. अँड दी लास्ट इज सरेंडर. तुम्ही जर नॉर्थ इंडियात गेलात ना, द्वारकाधीशला जा, तिकडे जा, तुम्ही श्रीनाथजीला जा, लोक हात वर करतात. ते काही सांगायला नाही की अरे मी आलो बरं का, डॉक्टर साठे आलेत. इट इज फॉर सरेंडर. लोक आस्तिक आहेत आणि नास्तिक आहेत. तर लक्षात आलं की काढल्यापैकी 4-4, 5-5 मर्सिडीज असलेले लोकसुद्धा 90% नास्तिक. लोक म्हणायचे अरे साठे, महाभारत झालं की नाही, कृष्ण होतं की माहीत नाही, कसलं कोण कृष्ण, कोण महाभारत, आणि काही बिघडलं आहे का आमचं? तेच लोकांना कळत नाही की तुम्ही नास्तिक आहात किंवा आस्तिक आहात, याचा देवाला काहीही फरक पडत नाही. त्याला सगळे सारखे आहेत. मग होतं काय, नास्तिक म्हणजे साठ्यांना इकडनं जायचं आहे बॉम्बेला, त्यांच्या गुगलवर मॅपवर हायवेज दिसत नाही त्यांना. मग तो काय करतो साठे, इकडनं सातारावरनं रत्नागिरी, रत्नागिरीनं गोवा, गोव्यावरनं गोवा बॉम्बे. देव म्हणतो ठीक आहे, शेवटी तू येणारच माझ्याकडे, पुढच्या जन्म 10-15 जन्म घे, येशीलच माझ्याकडे. सो त्याच्यात काहीच फरक नसतो. देर इज नो डिफरन्स. त्यामुळे कोणी आस्तिक आणि कोणी आस्तिक आणि नास्तिक तुमच्याकडे काय असणं किंवा नसणं ह्याला काही, देर इज नो रेलेव्हन्स टू इट. काही संबंध नाही एकमेकाशी, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही. सो एखादा माणूस म्हणतो की बाबा, आणि म्हणून डिलेड स्पिरिच्युअलायझेशन हे कोणाला होतं? कोण नास्तिक असतात? सायन्स खूप शिकलेले, नॉलेज, सायन्स, लॉजिक, पण लोकांना माहितीच नाही आहे की स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स वेअर लॉजिक एंड्स. तेव्हा तुम्ही करू शकत नाही त्याला ट्रॅप की दिसतोय का करा, मग थांबा, घ्या आणखीन 15 जन्म कळायला तुम्हाला. इगो, कारण मी DM काढलिस्ट आहे, मी ऑस्ट्रेलियात ट्रेनिंग केलं आहे, सो वॉट, म्हणून मला इगो असतो. आणि सटॅट इन एक्सटर्नल मिलवी म्हणजे मला लहानपणापासून शेवटपर्यंत सगळं मिळत गेलं, आणि मला काय माहिती आहे की मला नाही मिळालं तर देवाकडे जायचं. तर मला सगळं मिळत गेलं, कोण देव, मग कशाला पाहिजे आपल्याला? सो दॅट इज वाय लोक नास्तिक होतात. त्याचा काही संबंध नाही. तुम्ही जा, आणखीन 15 जन्म घ्या आणि याल परत फिरून, हे 100%. देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. नेक्स्ट झालं शेवटचं 2 हे. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड, एवढं मला सांगायचं आहे. वी हॅव टू बी ऑल ऑफ अस गुड ह्युमन बिंग्स, देर इज नो क्वेश्चन. मी ह्या जन्मी जे कर्म करणार ते मला भोगणारच, देर इज नो क्वेश्चन. तुम्हाला पटो न पटो, तुम्ही म्हणाल पुढचा जन्म आहे, नाही, तुमच्या कळण्यावर काही नाहीच आहे. होणार म्हणजे होणार, फटका खाणार म्हणजे खाणार. सो वी हॅव टू बी गुड ह्युमन, ऑल ऑफ अस.
डिसोसिएट डुअर फ्रॉम द प्रोसेस ऑफ डुईंग. म्हणजे मला ह्या जन्मामध्ये अँजिओप्लास्टी आणि कार्डिओलॉजी करायला पाठवलं आहे, मी माझं काम करणार अँड गेट आउट ऑफ इट. मी तर यांची प्लास्टिक केली, मग साठे तुम्ही यांची केली, अरे वा वा वा, काय करे. डोंट अटॅच टू एनीबडी, डू द प्रोसिजर अँड गेट आउट. आणि हे प्रत्येक प्रोफेशनमध्ये व्हायला पाहिजे. मी माझं कर्म करतो अँड दॅट्स इट अँड आउट, त्याच्या पलीकडे काही नाही. अँड कनेक्ट विथ द कॉस्मॉस. देर इज नो क्वेश्चन. 6th डायमेन्शन हे पाहिजेच आपल्याला. मग लोक तुम्हाला काय हो, देव दिसलाय का हो, एवढी बडबड करताय सगळे तुम्ही. मी खरंच सांगतो, देव नाही दिसला, पण आय नो ही इज डान्सिंग इन माय हँड्स. आणि सर्व डॉक्टरांच्या हातात नाचतोय तो. बिकॉज आय नो, मी तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला त्या स्टोरीज सांगणार नाही आहे अँजिओप्लास्टीच्या, मला काय पटवायचं नाही तुम्हाला. द अमाऊंट ऑफ प्रोसिजर्स आय हॅव डन in the given limit of time in my last 30 years, I know I cannot do it. It's not possible. You have to have somebody who is doing it. So you have to dissociate yourself. की अरे मी नाही करते, मला हे दिलेलं तुम्ही कार्य मी करीन. आणि जेवढं तुमचं जास्ती मी सपोज आज CM आहे किंवा जे लोक हु आर केटरिंग फॉर लॅक्स पीपल, त्यांनी जर हे केलं, बापरे, त्यांचे कर्म असे होतील ना, अरे बापरे, डायरेक्ट देव दिसू शकतो. पण जेवढा माणूस मोठा होतो तेवढा तो विसरतो सगळं, तो त्या मोहात ट्रॅप होतो, सगळं संपतं त्याचं. तर जेवढं मी जास्ती लोकांना केटर करतो तेवढं आय हॅव टू बी इन दिस. अरे कुठले माझं कर्म जाईल बापरे, आणि काय आपण बघतो भयानक. पण ते इंडिव्हिज्युअल आहे, भोगणार म्हणजे भोगणार, तुम्ही सुटूच शकत नाही काही गडबड केली तर. नेक्स्ट, मग कॉस्मॉसला कसं जायचं ते मी सांगत नाही, मी काही गुरु नाही कोणाचा. भरपूर वेज आहेत. कोणी म्हणतं मी सिद्ध समाज योग करतो, कोणी म्हणतं मी श्रीशंकर काय. पण तुम्हाला मी खरं सांगतो, दी ओनली वे विच कॅन बी डन इझिली बाय एनीबडी इन दिस वर्ल्ड इज चॅन्टिंग. अखंड नामस्मरण करायचं, अखंड. तुम्ही ओम नमो वासुदेव म्हणा, अल्ला म्हणा, जीजस म्हणा, ओम गंगण, फक्त ओम ओम नाही म्हणायचं, ते मरताना म्हणायचं असतं फक्त. एनिथिंग यू वॉन्ट टू से, एनिथिंग. तुमचा अरे मी म्हणतो विश्वास सोडून द्या तुम्हाला. कशासाठी हे. मग लोक काय करतात की अरे मी 10 कोटी जप केला साठ्यांनी, मग तिथे पण अभिमान येतो. अरे मोजायचीच जरूर नाही तुम्हाला, माळ हातात सुद्धा घेऊ नका, कुठेही जाऊ नका, चला देवळात पण जाऊ नका, जस्ट बी विथ हिम कंटिन्युअसली ऑन. पण हिअर यू हॅव टू कनेक्ट विथ हिम, अदरवाईज यू आर वेस्टिंग युअर लाईफ. खरंच सांगतो मी, यू हॅव टू कनेक्ट. का, कारण त्याच्यासाठी आपण आलो आहे. सो अखंड नामस्मरण करायचं कंटिन्युअसली. याला नेक्स्ट, याला आधी तर सगळ्यांसाठी आधी जप करायला लागतो. काही लोकांना आता सपोज मला अँजिओप्लास्टी करायची, तर मी काय MBBS झाल्यावर नाही करू शकत, तर प्रत्येकाला करायला लागतं. कोणाला सकाळी जप करायला लागतो, कोणाला घासायला लागतं, प्रत्येकाचं वेगळं असतं. आता काही काही गुरु असतं सांगतं, हे कर रे 1 कोटी जप. म्हणजे काय 1 कोटीला अर्थ नाही, पण माहिती आहे की ह्या माणसाला ते 1 कोटीला तो येणारच नाही पुढे. पहिलीतनं कसा जाईल तो एकदम 10वीमध्ये. सो बट आय एम टेलिंग यू, वी हॅव टू कनेक्ट विथ हिम इन वॉट एव्हर वे, अँड द इझिएस्ट वे, विदाऊट टेलिंग एनीबडी. कोणालाही न सांगता, कोणालाही न करता, यू मस्ट कनेक्ट दिस मोमेंट कंटिन्युअसली ऑन. हे काय करतं, एक तर सगळा तुमचा कचरा भरलेला असतो ना डोक्यामध्ये, पण आपला वेळ आहे, मग घाण विचार येतात, ह्याला तुडो, त्याला कर, सगळा कचरा हळूहळू हळूहळू निघून जातो, बिकॉज यू आर चॅन्टिंग. मग त्याच्यामधनं तुम्हाला ऑरा काय मिळतो मी बोलतच नाही आहे. कंटिन्युअस यू शुड बी ऑन. 1 मिनिट असा नाही की यू आर नॉट विथ हिम. डॉक्टर तुम्ही तर देव आहात, आम्ही नसतो देव. म्हणजे आय अंडरस्टँड. कोणी म्हणलं ना, मी म्हणतो तेव्हा मी माझं काम करतो, देवाची इच्छा, तुझं कल्याण झालं, दॅट्स इट. पण एक इंटरेस्टिंग स्टोरी सांग. एक पेशंट होता आमचा, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पेसमेकर म्हणजे आम्ही हार्टचं पल्स रेट कमी झाला का मी एक बॉक्स टाकतो इकडे, सिम्पल. त्याचा रिप्लेसमेंट लावला होता, म्हणजे ते फक्त काढायचं आणि दुसरा बॉक्स लावायचा. दिस इज रिप्लेसमेंट ऑफ बॅटरी, दुसरं काही नाही. 5 मिनटाचं काम असतं. ह्याच्यात कोणी मरायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे सांगणंसुद्धा चुकीचं की तू मरणार याच्यामध्ये, ओके, कन्सेंटमध्ये. तर मी पेशंटला झोपवला टेबलावर. 2 मिनटाचं काम असतं. मी ते काढलं आणि दुसरं टाकायला गेलो. सडनली पेशंटला स्ट्रेट लाईन माझ्यासमोर, स्ट्रेट लाईन. म्हणून अरे, आणि इट इज अ व्हेरी व्हेरी रेअर कॉम्प्लिकेशन की दोन वायरचं शॉर्ट सर्किट झालं. रेअर म्हणजे काय, तुम्ही रस्त्यावर निघणं चाललं आणि कोणती उडवलं, इतका फ्रीक ॲक्सिडेंट आहे तो, असं होणं. स्ट्रेट लाईन.
म्हणलं अरे पांडुरंगा काय चाललंय, माझ्यामुळे हा मरणार, फॉर पेसमेकर रिप्लेसमेंट इट्स टू मच, इज नॉट डन, इट कॅनॉट बी डन, हे भयंकर आहे. आम्ही दिलं सगळं मसाज. देवाच्या कृपेने माझ्या नशिबाने 2.5 मिनिटांनी आली पल्स. कारण आता पेसमेकर असताना पल्स नाही, म्हणजे दॅट इज द वर्स्ट थिंग टू हॅपन, पण आली पल्स. सगळं झालं. मी पेशंट नात्याने सांगितलं यार थोडासा हिच झाला आम्हाला, पण एव्हरीथिंग इज ओके, पेशंट ओके. 8 दिवसांनी पेशंट फॉलोअपला क्लिनिकमध्ये. हार, तुरे, पेढे, नारळ. अरे म्हटलं मला लाज वाटत होती की अरे माझ्यावर तू मरणार होत असलं कारण तू माझंच सत्कार करतो. मी म्हटलं अरे का असं बाबा, काय काय झालं काय, त्याला काय एवढं डिटेल माहीत नव्हतं, क्रॉस सर्किट सांगितलं होतं फक्त. तो म्हणला अहो डॉक्टर तुमच्यासारखा माणूसच नाही, तुम्ही देव. अरे म्हटलं पण काय झालं माझ्यावर, तू जाणार होतास, काय सांगू तुला मी आता. तो म्हणला मी जो 5 वर्षापासनं माझ्या वयाच्या, ही वॉज अराउंड 60, मी रोज शंकराला बेल वाहतो की मला त्याचं दर्शन व्हावं. आणि त्या दिवशी तुम्ही मला हात लावला आणि गेलो की कैलासावर. मी कैलासावर गेलो, शंकर महाराज सगळं पांढऱ्या रोब्समध्ये, अहो दर्शन झालं मला, मला अहो भाग्य, माझं सगळं जीवन सार्थ झालं. शंकर महाराजांनंतर एक अंगठा असा केला आणि मी खाली आलो परत. तर तुमच्यामुळे मला दर्शन झालं. तुमच्यासारखा माणूस ह्या जन्मात मी बघितला नाही. मी एवढं केलं, तुम्ही अरे म्हटलं बाबा हे नारायणा बाबा वाचलो, मी सुटलो. आणि आता मी काय सांगितलं, त्याची सेकंड रिप्रेझेंटेशनची वेळ आली आहे. तो म्हणतो दर्शन देणार काय, म्हटलं मी नाही करणार आता. मी नाही, दुसरा कार्डिओलॉजिस्ट, आता मला काही डेअरिंग नाही परत करायची. सो वी आर क्लोज टू, वी आर दी चोजन वन्स. म्हणजे काय सांगितलं, ऑल ऑफ अस, एनी प्रोफेशन हॅव टू गो टू द 6th डायमेन्शन. कोणी असा तुम्ही रे, तुम्ही कोणी असा, तुमच्याकडे 50 गाड्या आहेत का, काही इट डझंट मॅटर. इफ यू आर नॉट डुईंग इट, वी हॅव वेस्टेड आवर लाईफ्स, वी हॅव. आणि स्टील मी सांगतो सगळ्यांचा, ऑल ऑफ अस, टाईम इज रनिंग आउट. कोण कधी जाणार माहीत नाही. यू हॅव टू स्टार्ट दिस मोमेंट, जोपर्यंत आहे तोपर्यंत. काही कोणी सांगो न सांगो, तुम्हाला पटवू न पटवं द्या सोडून. मी सांगतो काय होतं त्यांनी शेवटचं, लास्ट. म्हणून मी माझ्या क्लिनिकमध्ये लिहिलं आहे, ही ट्रीट्स, ही क्युअर्स. तो पाठवतो, तो बघून घेतो, सगळं त्याच्यावरचं चालू आहे. लास्ट सरेंडर. कर्म नीट ठेवून करा, नाही तर नाही होणार, नाही तर फसणार तुमचं. कर्म नीट ठेवलं तर यू आर गोइंग टू हॅव अ प्रॉब्लेम. बट थिंक बियॉन्ड प्रोफेशन प्लीज. यू हॅव टू गो टू द 6th डायमेन्शन. हे मी अजूनसुद्धा 14 तास काम करणारा माणूस, रोज एन्जॉय करणारा माणूस, हे मला कळलं आहे की अरे त्याच्याशिवाय नाही शक्य हे होणं. बिकॉज माझं प्रोफेशन इज टू एव्हरी डे, इट्स अ लाईफ सेविंग, लाईफ थ्रेटनिंग प्रोसिजर. एव्हरी डे फॉर दी लास्ट 30 years प्रत्येक माणूस हाताने जाऊ शकतो माझ्या. अँड दॅट इज वाय आय अंडरस्टूड दिस. म्हणून मी सांगायला लागलो की अरे ही 6th डायमेन्शन जर आपण नाही केली तर आपला इंडिया जगून इट इज अ वेस्ट ऑफ टाईम. हे लिहून घ्या माझ्याकडं, नाही पटलं तर जाऊ दे. सो वी मस्ट कनेक्ट टू द कॉस्मॉस दिस मोमेंट. आज आत्ता यू कंटिन्यू, तुम्ही सगळं करा. हे सगळं भोगत असताना आपण करू शकतो, हेच तुम्हाला सांगायचं मला. हे सगळं करत असताना. आणि मग असं होईल, हे कंटिन्युअस जेव्हा तुमचं चालू होईल ना, देन यू रिअलाइज की अरे मला एफर्ट करायलाच लागत नाही, इट्स ऑन. माझं चालू आहे, मी साठ्यांचं ॲक्च्युअली माझं ओम मनमध्ये भासू चाललो आहे वरती. इट्स ऑल गोईंग ऑन कंटिन्युअसली. असं करता 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 एक दिवस असा येणार सगळ्यांच्या आयुष्यामध्ये की माणूस म्हणेल की आज जरा खरंच काही नाही आहे रे, आज सुट्टी आहे, आज दुकान नाही, आज फॅक्टरी बंद आहे, आज कॅथलॅब आमची बंद आहे, आज पार्लमेंट बंद आहे, बायका पोरा आपल्या ह्याच्या व्यवहारात. मग काय करतो, आज जरा शांत डोळे बसून बसतो जरा 10 मिनटं. आणि असं करता करता वरची क्लिनिक एक असा दिवस येतो की जेव्हा तुम्ही बसता, द होल कॉस्मॉस सीप्स इन टू यू. सगळं ब्रह्मांड आवडतं अंगामध्ये तुमच्या. अँड देन यू विल रिअलाइज दिस इज वाय आय वॉज बॉर्न. त्याशिवाय नाही येणार. आणि मग तुम्हाला लक्षात येईल अरे मी काय करत होतो, कुठे फसलो होतो, काय करत होतो, आणि व्हॉट आय वॉन्टेड टू बी. तर हे सांगण्यासाठी हे लेक्चर, हे मला जगाला सांगायचं आहे, पण कोणी ऐकणार नाही. की अरे जगातल्या सर्व गोष्टी करताना इफ यू हॅव विथ यू द 6th डायमेन्शन, तुम्ही जर ते कनेक्शन नाही ठेवलं तर यू आर वेस्टिंग युअर लाईफ. खरंच सांगतो, आय एम व्हेरी स्मॉल इन फ्रंट ऑफ यू, पण हे मी एक्सपिरियन्स केलं म्हणून तुम्हाला मी सांगतो की दिस इज व्हॉट इट शुड बी. आणि हे प्रत्येक माणसाने करायला पाहिजे, इन एनी फॉर्म, कुठलाही फॉर्म घ्या, पण यू हॅव टू डू इट जस्ट नाव, टुडे, फ्रॉम टुडे टिल एंड ऑफ युअर लाईफ. कसंही असू दे, इट विल कम टू यू, इट टेक्स टाईम.
अरे असं सोपं आहे काय थोडी? आज DM काढलं एवढे कष्ट करायला तिथे त्याला कनेक्ट करायला किती कष्ट लागतात त्याला, पण होऊ शकतं. इट कॅन हॅपन अँड इट हॅपन इन दिस लाईफ. हे होण्यासारखं आहे सगळं. तर हे सांगण्यासाठी हे लेक्चर होतं.